पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला 7वा अध्याय सुरू आहे. सतया श्रद्धया युक्तस्तस्या राधनमीहते लभते च ततः कामान मय्यैव काय झालं मय्यैव विहितान हितान. म्हणाले ज्या ज्या देव सतया श्रद्धया युक्तस्तस्या राधनम तस्य आराधनम इहते लभते च ततः कामान मय्यैव विहितान हितान. म्हणाले आपण कोणत्याही देवतेची उपासना निवडली योजली श्रद्धया युक्तस्तस्या अत्यंत श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची उपासना जर आम्ही केली आराधना जर आम्ही केली आराधनम इहते लभते च ततः कामान. जी इच्छा जे इच्छित फल आहे ते इच्छित फल ती देवता आम्हाला देते. उदाहरणार्थ श्री सूक्त आहे. कुणाला आपल्या घरी आर्थिक अडचण आहे असं वाटलं तर त्यांनी त्या श्री सूक्ताची पारायण करावीत. रोज 16 वेळा श्री सूक्त म्हणावं अनुष्ठान करावं काही संकल्प करावा आणि त्या संकल्पाने उपासना करावी. मग म्हणावं 16 वेळा 16 दिवस 16 वेळा 160 दिवस नाही तर सकाळ संध्याकाळ 16 वेळा काय आपल्याला दिवस पाहिजे असतील त्याप्रमाणे ठरवून उपासना करत राहावी. उपासना आम्ही करत राहिलो की ती देवता त्या मंत्राला अधीन असल्यामुळे त्या मंत्राचं फल किंवा त्याच्यात सांगितलेलं जे फल आहे ते फल द्यायला ती सिद्ध आहे. आपल्या श्रद्धेप्रमाणे त्याचं फल आपल्याला प्राप्त आहे. म्हणून त्यांनी सांगितलं श्रद्धया युक्तस्तस्या त्या देवतेशी युक्त होऊन त्या देवतेवरती पूर्ण श्रद्धा ठेवून युक्त होऊन म्हणजे जोडलेलं राहून. म्हणजे आता श्री सूक्ताची उपासना आपण करतो आता तर केली 16 वेळा मग आता त्याच्याच बरोबर आणखीन एका देवतेची उपासना सुरू केली. एकच इच्छा आहे कामना एकच आहे. त्या एकाच कामने करता अनेक उपासना जर आपण करायला लागलो तर त्या उपासना फलदायी होत नाही. एका वेळी शक्यतो एक उपासना ती काय कालपर्यंत करायची आहे तोपर्यंत करून घ्यावी आणि मग दुसऱ्याही देवतेची उपासना करायची असेल तर तो काल संपला की पुन्हा उपासना म्हणजे ठरवली आहे ही उपासना किंवा 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे किंवा दिवसातनं जितके जास्त वेळा म्हणून होईल 48 वेळा 50 वेळा 100 वेळा 108 वेळा काय जे ठरवू ते त्याप्रमाणे ते म्हणायचं आहे आणि आपल्याला ते 16,000 वेळा पुरं करायचंय ते 1600 वेळा पुरं करायचंय ते 1,60,000 वेळा म्हणायचंय. कारण सगळी संख्या त्या 16च्या पटीत आहे आणि 16 वरतीच शून्य देत आपण ती उपासना पुरी करायची. पण
त्याच्याच बरोबर आणखीन आपल्याला लवकर फायदा व्हावा म्हणून आणखीन एका देवतेचं व्रत त्याच एका संकल्पाकरता केलं तर ते युक्त होणार नाही. त्या देवतेशी युक्त होऊन करायची जी उपासना आहे ती एकाच वेळी 2 देवतांची उपासना करून त्याचं फल मिळवावं ही जेव्हा अपेक्षा मनामध्ये आहे त्यावेळी त्याचा अर्थच असा झाला की आपलं मन एका ठिकाणी स्थिर नाही. आणि आपलं मन जर त्या देवतेच्या ठिकाणी स्थिर नाही तर ती देवता आपल्याला त्या उपासनेचं जे इच्छित फल आहे तसं फल देणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं सतया श्रद्धया युक्तस्तस्य आराधन मिहते म्हणाले आराधना केली त्या देवतेची आम्ही उपासना केली तर काय होतं लभतेच ततः कामान ती इच्छा आमची पुरी होते. त्या त्या देवतेच्या त्या त्या उपासनेच्या आधाराने ती इच्छा पुरी होते. मय्यैव विहितान हि तान कशी पुरी होते त्याचं भगवंतानी इथे उत्तर दिलंय. आणि भगवंतानी सांगितलंय की अहो ती मीच पुरी करतो, दुसरा कोणी नाही करत. ती मलाच येऊन पोचते आणि मीच त्याचं फळ देतो. आणि त्यामुळे त्या उपासनेचं फल त्या व्यक्तीला माझ्याकडूनच मिळतं. आणि पुढे पै जो जिये देवतांतरी मग श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. आता ही उपासना कुठपर्यंत करावी तर इथे माऊलींनी सांगितलंय की ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे, फल प्राप्त होईपर्यंत करत राहावी. की आता मी संकल्प केला ह्यानी पुरलं नाही मग भगवंता ही आता मी आणखीन वाढवतो किंवा वाढवते, आता ही उपासना पुन्हा अशीच चालू ठेवते आणि मग जेव्हा मला त्याचं फळ मिळेल तेव्हाच उपासना संपते. कारण कामनिक उपासना आहे. आता कामनेनी ती उपासना स्वीकारलेली आहे तर फलप्राप्तीपर्यंत उपासना करत राहावी. आपण म्हणून नसेल त्याचं फळ प्राप्त होणार मग काय करा, देवता सांगेल, देवता येऊन सांगेल की माझी उपासना करणं आता बंद करा, आता ही उपासना करू नका, तुम्हाला त्याचं फल प्राप्त होणार नाही. असं जेव्हा देवता सांगेल तेव्हा ते बंद करून टाका. कारण का तर जे इष्टफल आम्हाला पाहिजे आहे ते इष्टफल प्राप्त होईपर्यंत किंवा प्राप्त होण्याकरता आमच्या प्रारब्धाचे किती अडथळे आहेत आम्हाला माहिती नाही. आणि त्यामुळे ते जर फार कठीण असेल तर त्याला उपासनेची आवश्यकता सुद्धा अधिक आहे. जर ते सोपं असेल तर थोडंसं केलं की मनुष्याला लाभ होतो. आता अलीकडच्या काळामध्ये अनेक देवतांच्या उपासनांच्या मध्ये माधव संप्रदायामध्ये राघवेंद्र स्वामींची जी उपासना आहे ती उपासना केवळ कामनिक लोकांकरताच त्यांनी यावं, इथे उपासना करावी, फळ मिळवावं, आराधना करून जावं. आपल्यासारखे सामान्य आराधना करणारे तर येतील आणि उपासना करतील, पण ज्याला उपासना करायची आहे फलाकरता आणि फळ नक्की पाहिजे आहे जावं त्यांच्याकडे फळ मागायला, उपासना करावी, त्याचं फळ मिळवावं. आता त्या उपासनेचं फळ मिळवण्याकरता जी काही उपासना आपण योजली आहे, नामस्मरण योजलंय, स्तोत्र योजलं आहे, काय प्रदक्षिणा योजल्या आहेत, काय अभिषेक योजलाय, काही कुणी पुरुष सूक्ताच्या अभिषेकाने त्यांच्या पादुकांच्या वरती जो अभिषेक करून मग किती वेळा करू, 12 वेळा करू, 24 वेळा करू, 48 वेळा, 108 वेळा काहीतरी ठरवतात आणि मग ती त्या पद्धतीने उपासना केली जाते. तशी जर उपासना करत राहिले तर त्या उपासनेचं फल मिळवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा सांगून मोकळे होतात. की त्यांचा अनुभव असा आहे राघवेंद्र स्वामींचा की ते सांगतात इथे आता थांबू नका, इथे मंत्रालयाला थांबून उपासना करू नका, ह्या उपासना माझ्याकरता ही नाही, हे काम माझं नाही, हे सांगून मोकळे होतात. तसं इथे की देवतेचं आता आम्ही ठरवली एवढी, मग ठरवलं त्याच्यामध्ये आम्हाला काही फळ दिसत नाही, त्यांनी सांगितलं तुम्ही ठरवलं तेवढ्यावर फळ मिळेल असं कोणी सांगितलं, तेवढ्यावरच फळ मिळेल असं नाहीये. कारण आमचं दैव, आमचं प्रारब्ध त्याचे किती कठीणपण आहे, त्या कठीणपणाला मात करायची. आणि बली पुरुषकारोही दैवम अपि अतिवर्तते, बलवान पुरुष प्रयत्नाने दैवावर मात करता येते.
पण पुरुष प्रयत्न दैवापेक्षा बलवान झाला पाहिजे. जर आम्ही आमच्याच मनाने हा आमचा प्रयत्न आहे असं म्हटलं तर ते म्हणतील तुमच्या जवळ ठेवा, कारण तुमचं इथे प्रारब्ध काही तसं सांगत नाहीये. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की जी कामनिक उपासना आम्हाला करायची आहे त्या कामनिक उपासनेच्या ठिकाणी सिद्धी प्राप्त, माऊलींनी त्याचं स्पष्टीकरण फार चांगलं दिलंय. ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे, फल प्राप्त होईपर्यंत उपासना करत राहावी. पहिली ओवी आहे. मग श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित. उचित कुणाला? आपल्याला. पुष्कळ अवघड अवघड उपासना आहेत. आपण जर गाणगापूर, आपण जर दत्त संप्रदाय, त्या संप्रदायातली संतांची चरित्र, उपासकांची चरित्र पाहिली, अत्यंत खडतर उपासना लोकांनी केलेली आहे. ती गुरुचरित्राचं पारायण अखंड चालूच आहे. काही इतकं सोपं नाही आहे. पारायण मोठा ग्रंथ आहे, अध्याय मोठे आहेत, पारायण व्हायला वेळ लागतो, पण स्वीकारलाय. त्याची वेळ ठरली आहे, आता फळ पाहिजे, म्हणजे त्या ठराविक वेळी उपासना झाली पाहिजे. मग त्याचा काळ ठरवलाय आपण की सकाळी आपण 6 वाजता बसू पारायणाला. मग रोज 6ला पारायणाला बसलं पाहिजे, कारण ती देवता तेव्हा ज्या देवतेची उपासना करायची आहे ती देवता तिथे हजर आहे. आणि मग ती आपण 6 वाजता जर बसलो नाही, ती म्हणाल आता काय, मला एक वेळ दिली आहे, एक संकल्प केला, हा नाही चला आपण जाऊ. मग त्या आवाहित देवतेला पुन्हा आपल्याशी बांधून घ्यायला किंवा सुसंवाद साधायला आपल्याला कामनिक फलांच्या बाबतीमध्ये फार काटेकोर राहावं लागतं. आणि जर का आपल्या फळामध्ये फक्त काहीही मागायचं नाही, केवळ ईश्वर समर्पण भावानी उपासना करतो, काही प्रश्न येत नाही, थोडं मागे पुढे झालं, भगवंत म्हणतो तुला फळपड पाहिजे आणि तुला त्याचा कटाक्ष पण सांभाळायचा नाही, असं होणार नाही. म्हणून ते म्हणतात आधीच तेथीचे आराधन जे उचित, जे योग्य असं आराधन आहे, आपल्याला जे झेपणार आहे. आज एकदम उत्साहाच्या भरामध्ये काहीतरी निश्चय केला आणि हळूहळू हळूहळू ती उपासना खाली 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 आली, तर ती उपासना फलदायी होणं अवघड आहे. मग आपल्याला ती उपासना फलदायी व्हायची असेल तर पहिल्यांदा जे निवडलंय ते कटाक्षाने शेवटापर्यंत आपल्याला नेता आलं पाहिजे. मग त्याच्याकरता इतके दिवस करीन तितके दिवस आपल्या अंगामध्ये त्राण आहे का, आपलं तेवढं सामर्थ्य आहे का, आपला तेवढा निश्चय टिकणार आहे का, आपल्याला सगळं सोडून त्याच्याकरता वेळ देता येणार आहे का, का आपल्या आयुष्यामध्ये दुसऱ्या पण काही प्रायोरिटीज अधिक आहे, काही गोष्टी आपल्याला अधिक महत्वाच्या आहेत, काही कामं ही आपल्याला आधी केली पाहिजेत, मग उपासनेला वेळ द्यावा लागेल, अशी आपली परिस्थिती आहे. सगळ्याचा सांगोपांग विचार करून उपासना करायला लागते किंवा त्याचा निश्चय करावा लागतो. आणि ती उपासना मग जी घेतली ती उपासना मात्र मग पार पाडली तर ईश्वराच्याकडे त्याची नोंद आहेच. कारण नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति, कोणतंही कल्याणकारक केलेलं काम जे आहे ते कधीच दुर्गतीला जात नाही, किंवा ते कधीच त्रासदायक होत नाही, किंवा ते कधीच त्याचा उलटा परिणाम देत नाही, किंवा त्या बाबतीमध्ये आपल्याला त्याचं भय नाही. कारण जे कल्याणकारी कर्म म्हणून केलेलं आहे, कल्याणाकरता म्हणून केलंय, त्या कर्माचा नेहमीच लाभ आहे. आणि म्हणून करतानाच त्याच्याविषयी सांगोपांग विचार पाहिजे. मग श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित, अत्यंत श्रद्धेनी. आता ही आराधना स्वीकारली आहे तर ही आराधना श्रद्धेनीच झाली पाहिजे. मग श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. सिद्धी प्राप्त होईपर्यंत ती आराधना करत राहिली पाहिजे. ऐसे जेणे जे भाविजे, अशा प्रकारे ज्याला ज्या देवतेची उपासना आवडेल, पटेल, कराविषयी वाटेल. यथा अभिमत ध्यानाद्वा, जे ध्यान आपल्याला आवडणार आहे, जे रूप आपल्याला आवडणार आहे, जी देवता आपल्याला आवडणारी आहे, त्या देवतेची उपासना करावी. म्हणून ते फळ तेणे पाविजे, ऐसे जेणे जे भाविजे. अशा प्रकारे ज्याला जी देवता आवडते, ज्याला ज्या देवतेची उपासना करणं अधिक भावतं, त्याला
ते फळ तेणे पाहिजे. ते जे फल आहे त्याचं ते त्या देवतेच्या सिद्धीच्या, त्या देवतेच्या कृपेच्या रूपामध्ये प्राप्त होतं. परी तेही सकळ निपजे मजची स्तव. पण ती देवता फल देते कुणाच्यामुळे? भगवंत म्हणतात माझ्यामुळे. म्हणजे शेवटी सगळ्या उपासनेचं जे फल आहे ते जे काही प्राप्त होतं ते प्राप्त म्हणाले माझ्यामुळे होतं. म्हणजे माझं यथार्थ स्वरूप समजून घ्या. सांगण्याचा त्यांचा हेतू एवढाच आहे की माझ्या यथार्थ रूपाला जाणं आणि त्या रूपाला जाणून उपासना करा. मग आता पुढचा श्लोक आहे. अंतवत्तु फलम तेषाम तद्भवत्यल्पमेधसाम देवान देव यजो यांती मद्भक्ता यांती मामपी. ते म्हणतात अंतवंत तू फलम तेषाम तद भवती अल्पमेधसाम. कोण आहेत? तेषाम अल्पमेधसाम. जे अल्पबुद्धीचे आहेत, जे मंदबुद्धीचे आहेत, जे फार, ज्याला आपण आजच्या भाषेत बोलायचं तर तात्कालिक विचार करणारे. इंग्रजीमध्ये ज्याला शॉर्ट थिंकिंग म्हणतो. अगदी फार लांबचा विचारच करायचा नाही, तिथल्या तिथे. कुणी सांगितलं बाबा असं असं आम्ही केलं त्याने आम्हाला लाभ झाला, हो का, मी लगेच करतो. की लगेच तो मनुष्य ताबडतोब आपला निश्चय करून करायला सुरुवात करतो. मग काय करणार हो, आम्ही पुष्कळ करायचं ठरवलं पण इतक्या अडचणी येत गेल्या मग ते आम्हाला सगळं सोडून द्यावं लागेल. भगवंत म्हणतात हे असं सुरू करणं हे बरोबर नाही. अशा उपासनेमध्ये पडणं हे बरोबर नाही. उपासना जर करायची आहे तर ती योग्य पद्धतीने विचार करून, त्याचा सम्यक विचार करून ती स्वीकारली पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात अल्पमेधसाम. फार थोडक्यात विचार केलाय, फार घाईघाईने विचार केलाय आणि मनुष्य काहीतरी करायला उद्युक्त झाला. याच्या बरोबर दुसरं विरुद्ध वचन आहे की जर आमच्या मनामध्ये कोणताही शुभ संकल्प आला तर त्या संकल्पाला दिरंगाई लावू नये, त्याची दिरंगाई करू नये. मग ह्या दोघांचा मेळ काय आहे की आमच्या मनामध्ये काही उपासना करण्याचं आलेलं आहे, आता त्याला वेळ लावू नये. म्हणजे आता योग्य तो विचार करून, योग्य तो दिवस निश्चित करून आज संकल्प केला ना, आता करायचंय हे नक्की केलं म्हणजे चांगला विचार आला, चांगला विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे ह्याची निश्चिती केली. पण तो लगेच उद्याच अंमलात आणला पाहिजे असं काही नाही. आपल्याला योग्य काळ बघून त्या योग्य कालावधीमध्ये तो निश्चय पुरा करावा. आणि असं जर नाही केलं किंवा जर त्याच्यावरती पाहिजे तेवढं चिंतन नाही झालं तर आपण ते करू शकत नाही. आता माझ्या ओळखीचेच मंडळी आहेत, त्यांना गायत्री मंत्राच्या बद्दलचं पुष्कळचं कुतूहल होतं. ते त्याच्याविषयी पुष्कळ काही श्रवण वगैरे त्यांनी करून त्याची माहिती गोळा करून त्यांना असं वाटलं आपण नर्मदा किनारी जावं, गायत्रीचं उपासना करावी. किती करावी, कसं ते पुरुष ते म्हणाले असं नाही, आपण सगळ्या वयानी मोठी माणसं, आपण असं काही योजायचं नाही. आपण जायचं, जास्तीत जास्त गायत्रीचा मंत्र कसा जपता येईल कमीत कमी काळात अगदी एकाग्रतेने जास्तीत जास्त कसा करता येईल तेवढं बघायचं. पण याचा अर्थ अट्टाहास नाही करायचा. पण ती मंडळी काय 8 दिवसाकरता 10 दिवसाकरता गेली, परत आली तर त्यांनी 1.5 लाख जप केला गायत्रीचा सगळ्यांनी मिळून. म्हणजे उगाच काहीतरी योजायचं नाही, त्याचा उगाच काहीतरी संकल्प करायचा नाही, पण जे ठरवलंय त्याच्यापासून लांब नाही जायचं, जास्तीत जास्त प्रयत्नशील राहायचं. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की अल्पमेधसाम. विचारात जर आम्ही पक्के नसलो तर आमच्याकडनं ते घडत नाही, आमच्याकडनं ते योग्य प्रकाराने कार्यवाहीत येत नाही. लहान लहान मग आपल्याला असे संकल्प पुरे नाही करता आले ना तर आपण फार छोटे छोटे संकल्प करावे. एका आठवड्यापुरता विचार करताना या आठवड्यात 1 दिवस आपल्याला आवडणाऱ्या स्तोत्राचं एके दिवशी आपण 3 वेळा तरी पारायण करू, बस. एवढं आमच्याच्यानी जर झालं, आता भगवद्गीता रोज वाचावी, त्याचं चांगलं पारायण करावं असं सगळे सांगतात. कोणी सांगतं काही फार अवघड नाही हो, रोज 6-6 अध्याय जर म्हणायला घेतले तर चांगले 8 दिवसामध्ये, म्हणजे त्याचं 3 दिवसाचं पारायण होतं आणि एका आठवड्यामध्ये 1 दिवसाचा जरी मध्ये खंड घेतला तरी 3 आणि 3 6 आठवड्याला भगवद्गीतेची 2 पारायणं होतात. मग झालं 6 अध्याय म्हणायला पहिल्या दिवशी बसला, जमलं एके दिवशी, दुसऱ्या दिवशी नाही जमलं,
तिसऱ्या दिवशी कसं बसं पुरं केलं. ते आपल्याला होत नाही बाबा, चला द्या सोडून. 3 अध्याय म्हणावेत. नाही, आपण रोज एकच अध्याय म्हणावा. 18 दिवसाला पारायण होईल. ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, एकादशी ते एकादशी. एका महिन्यामध्ये 9000 ओव्या आहेत. रोज 300 ओव्या वाचल्या, अर्धा तास लागतो. दर महिन्याला ज्ञानेश्वरीचं पारायण होऊन जात. फार वेळ लागत नाही, वेळेचं बंधन घालायचं नाही. रात्री झोपायच्या आधी, दुपारी जेवण झाल्यावर असं काही म्हणायचंच नाही मनाला की आपल्याला ते अमक्या वेळी सकाळी उठून अन्न जेवतात असा संकल्पच नाही करायचा. करत राहायचं. किती पारायण होतात. आज आता त्या हयात नाहीत, ज्यांनी कधी ईश्वरच मानला नाही किंवा ज्यांना त्याचं फारसं आकर्षणच नव्हतं, असे आपले बेळगावचे माईन्सवाले गोगटे, त्यांच्यामधले आमच्या उषाताई गोगटे, त्यांना हळूहळू गोडी लागली, प्रवचन ऐकायला लागल्या. पहिल्यांदा ज्ञानेश्वरी ऐकली, वाचली, आणि त्यांना ज्ञानेश्वरी इतकी आवडली आणि त्याचं त्यांना इतकं वेड लागलं की मग म्हणाले काय करावं. तर मग ही पद्धत अवलंबली पहिल्यांदा की शुद्ध एकादशी ते पुढची शुद्ध एकादशी 30 दिवस रोज 300 ओव्या, 9000 ओव्या होऊन जातात, पारायण होऊन जात. असं एक वर्षभर केलं. 12 पारायणं झाली ना एका वर्षामध्ये. आणि मग त्यांना असं वाटलं की आता ज्ञानेश्वरी हीच आपली उपासना आहे, हेच आपलं साधन आहे. आणि म्हणून मग त्यांनी ज्ञानेश्वरी जी सुरू केली रोज वाचायला, तर त्यांच्या आयुष्यभर अगदी शेवटपर्यंत त्यांचा दर आठवड्याला ज्ञानेश्वरीचा सप्ताह शेवटपर्यंत चुकला नाही. पहिला सप्ताह सोमवार ते रविवार. पुन्हा काही एखाद्याला मध्ये अडचण आली, गावाला जाण्याचा मधला प्रवासाचा काळ असला, पुन्हा पुढचा दिवस बघायचा, सुरू करायचा की 7 दिवसात सप्ताह झाला. सतत सप्ताह करत राहील. उपासना हळूहळू आपल्याला कळते की ही इतपत आपण करू शकतो, इतपत आपल्याला झेपतं. पहिल्यांदाच उगाच काहीतरी अंगावर घ्यायचं असं घेऊ नये. म्हणून ते इथे सांगतात अल्पबुद्धीने निश्चय करू नये. आपण चांगला विचार करून निश्चय करावा. म्हणाले तेषाम अल्पमेधसाम. म्हणाले ते फल कसं आहे, तू फलम तत्. त्या उपासनेचं जे फल आहे ते फल अंतवत तू. त्याचं अविनाशी फल मिळत नाही, विनाशी फल. अंतवत त्याचा शेवट आहे. ते अशा मनुष्याच्या केलेल्या कर्माला, ज्यांनी फारसा विचार न करता उपासना स्वीकारली आहे आणि तो ती उपासना पार पाडायचा प्रयत्न करतो आहे, त्या उपासनेचं फल कसं ठरतं, विनाशी फलच त्या अल्पबुद्धीच्या मनुष्याला प्राप्त होतं. देवान देव यजो यांती मदभक्ता यांती माम अपी. पण म्हणाले देवान देव यजो यांती, या अशा देवतांची उपासना करणारे सगळे जे आहेत ते सगळे शेवटी त्या त्या देवतांच्याकडे जातात आणि माझी उपासना करणारे जे आहेत ते माझ्याकडे येतात. म्हणजे आता कृष्णाची उपासना केली तर कृष्णाचा कोणता लोक आपल्याला आवडतो. गोलोक आवडत असेल तर आपण गोलोकात जातो. कृष्णाचा वैकुंठ लोक आवडत असेल तर मनुष्य वैकुंठ लोकात जातो. त्या देवतेच्या उपासनेने तो त्या त्या स्थानावर जातो. आता राम आहे, रामाच्या त्याची उपासना रामाची आहे, त्याला रामाचा लोक प्राप्त, ज्याला साकेत लोक म्हणतात, अशा त्या साकेत लोकाला रामाच्या तो प्राप्त होतो. आता शंकराची उपासना केली आहे, शंकराचा कैलास लोक आहे, कैलास लोकाला प्राप्त होतो. जो तो मनुष्य आपल्या आपल्या उपासनेप्रमाणे त्या त्या लोकाला जाऊन प्राप्त होतो. भगवंत म्हणजे परब्रह्म म्हणजे भगवंत आपलं मूळ स्वरूप. ते म्हणतात पण जो कोणी माझ्या मूळ स्वरूपाची किंवा मला जाणून घेऊन माझी उपासना करील तो ब्रह्मलोकाला येऊन प्राप्त होईल आणि त्याला माझी प्राप्ती झालेली असेल. म्हणून परी ते भक्त माते नेणती जे कल्पने बाहेरी न निघती. म्हणाले हे सगळे भक्त जे आहेत ते मला जाणत नाहीत. का जाणत नाहीत? कारण त्यांची जी एक धारणा आहे की कृष्ण ही माझी देवता आहे, मग आता कृष्णाच्या पलीकडे दैवत नाही. विठ्ठल ही माझी देवता आहे, मग आता विठ्ठलाच्या पलीकडे दैवत नाही, आता विठ्ठलच सगळं काही. मग आपण म्हणू की असं कसं, असं तर असलंच पाहिजे.
ज्या देवतेची उपासना करायची आहे ती देवताच आपली आहे असं वाटलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये संकोच नको, त्याच्यामध्ये मर्यादा नको. ज्या रूपामध्ये मी भगवंताची किंवा त्या देवतेची किंवा सगुण स्वरूपाची उपासना करतो आहे किंवा करते आहे, ती उपासना अंततोगत्वा त्या परब्रह्माचीच आहे. म्हणजे ही देवता परब्रह्मापेक्षा वेगळी नाही. आणि परब्रह्माचं उपासना करण्याकरता हे मी प्रतीक स्वीकारलेलं आहे. आणि या देवतेच्या माध्यमातून त्या अंतिम तत्वाची मी उपासना करते आहे असं ज्याच्या लक्षात येईल किंवा असं जाणून जो आपली उपासना करील ती उपासना भगवंत म्हणतात त्याची योग्य उपासना आहे. नाहीतर त्याच लोकाला गेलं म्हणून काय ब्रह्माला परब्रह्माला काही वैषम्य आहे का? परब्रह्माला असं वाटतंय का की बाबा हा कृष्णाची उपासना करतोय, कृष्णाची उपासना करणारे खूप लोक आहेत, शंकराची उपासना करणारे खूप लोक आहेत, विठ्ठलाची उपासना करणारे खूप लोक आहेत, पण ब्रह्मभावाचा विचार करून ब्रह्मभावाला प्राप्त होणारे लोक तेवढे नाही आहेत. मग ते ब्रह्मभावाला प्राप्त व्हावेत आणि त्यांनी माझी उपासना करावी. भगवंत म्हणतोय भूमिका ही नाहीये. भूमिका अशी आहे की ज्या देवतेची उपासना केली त्या देवतेची उपासना केल्यानंतर उपासनेच्या दर्जा काय, श्रद्धा आणि युक्तता, या दोन गोष्टींमध्ये आमची श्रद्धा किती आणि आमची युक्तता किती, त्याच्यावरती आमच्या उपासनेची डिग्री भगवंत ठरवणार आहे. त्याची उत्कटता किती आहे हे बघून त्या उपासनेची पातळी काय, ती उपासना किती माझ्या जवळ येणारी आहे. भगवंत म्हणतो हा सातत्याने करतोय, असं करतोय, असं करतोय, जे करतोय ते शेवटी त्याचं फल देणारा तोच आहे. आणि ती देवता आहे, त्या देवतेचं त्या लोकाला जाण्याचं जे फल आहे ते फल कसं मिळेल? अंतवत, म्हणजे जे विनाशी आहे ते. विनाश कशाचा? केलेली ही जी उपासना आहे ती उपासना पुण्यकारक आहे, ती फल देते आहे, ते पुण्याचं फल देते. आपल्याला माहितीये क्षीणे पुण्य मर्त्य लोके विशंती. पुण्य संपलं की पुन्हा धाडदिशी खाली यावं लागतं. म्हणजे ज्या देवतेची उपासना काही अंतःकरणामध्ये अपेक्षा ठेवून केलेली आहे ती उपासना अंतवत आहे, त्या उपासनेला शेवट आहे. कारण का? त्या उपासना करण्यामध्ये पुण्याच्या प्राप्तीची, काहीतरी मिळवण्याची इच्छा आहे. मग तीच उपासना जर निष्काम भावाने केली तर ती निष्काम भावाने केलेली उपासना ही परब्रह्मापर्यंत जाऊन पोचते. त्या उपासनेचं फल मिळत नाही का? मिळतंच. कारण भगवंत म्हणून आपल्याकडे दोन वचन, त्याच्याही पेक्षा अगदी एक वचन जरी लक्षात ठेवलं तरी नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात, एवढंच लक्षात ठेवलं तरी बस. कोणतंही कल्याणकारी केलेलं कर्म हे कधीच वाया जात नाही, ते कधीच दुर्गतीला जात नाही. मग आपण कल्याणकारक केलेलं कर्म कोणत्याही इच्छेशिवाय केलं तर भगवंताला इच्छा कळत नाही का? त्याला सगळंच कळतंय. त्याला सांगते ना, आता अलीकडचं विज्ञान सांगताय आम्हाला की मनुष्य या पृथ्वी तलावरती कितीही संरक्षित, कितीही झाकलेला, कितीही खाली अगदी भूगर्भामध्ये बराक्स बांधून जरी राहिला आतमध्ये, तरी सुद्धा तो ईश्वराला दृश्यच आहे. त्याचं प्रत्येक कृत्य, त्याचं प्रत्येक कर्म त्याला दिसतच आहे. म्हणजे हे आता विज्ञान सांगताय, आपण सांगायची गरज नाही. विज्ञान असं सांगतं की ह्या शक्तीचा जो खेळ आहे, आम्हाला भगवंतानी जी शक्ती दिली आहे, ज्या शक्तीच्या साह्याने आम्हाला जाणीव आहे, आमची बुद्धी आहे, त्याच्याच बरोबर आम्हाला कार्यक्षमता जी दिली आहे. कारण जाणीव आणि शक्ती दोन गोष्टी आहेत की ज्याच्यावर हा देह चालतो. जाणीव म्हणजे ज्ञान, ज्ञान आणि शक्तीवर देह चालतो. तर जी शक्ती त्यांनी दिली आहे, जे ज्ञान त्यांनी दिलंय, त्याच्या जीवावर आम्ही जो व्यापार व्यवहार करतो. आता विज्ञान तर काही असं म्हणत नाही की हा कोणी परमात्मा आहे, पण शास्त्रज्ञ म्हणतो की अज्ञात अशी एक चैतन्य शक्ती आहे
की जी शक्ती या जगाला चालवते ती या जगातल्या शक्ती म्हणजे चेतना, अज्ञात अशी चेतना, अज्ञात असं चैतन्य आहे की जे ह्या जगाला चालवतं. म्हणजे या जगातली शक्ती, या जगातल्या सगळ्या देवता. कोणत्या देवता? आमचा भगवान शंकर, आमचा विष्णू, आमचा राम, आमचा कृष्ण. ज्यांनी आकार धारण केला आहे या त्रिगुणामधला, तो आकार धारण केलेली प्रत्येक देवता ही कुणापासून निर्माण झाली किंवा कुणात जाऊन विसर्जित होईल? तर त्याच्यातच. म्हणून इथे भगवंत सांगताय की तुम्ही अमुक एक देवता घेऊन त्याच देवतेचं जर उपासना करत राहिलो, की आम्ही असं म्हटलं की गीता हा आमचा ग्रंथ आहे, तो आमच्या आवडीचा ग्रंथ आहे, तो भगवान श्रीकृष्णांनी लिहिलेला आहे. आमची फक्त गीतेवर श्रद्धा आहे, बाकी आम्ही कशाकडे इकडे इकडे पाहणार नाही. आम्ही गीताव्रती आहोत, आम्ही फक्त गीतेचा अभ्यास जाणतो, आम्ही फक्त गीतेमधलं तत्वज्ञान गीतेच्या श्लोकाच्या आधारे उलगडणं जाणतो, आम्ही दुसरा ग्रंथ बघत नाही. हे जे झापड आहे, हे जेव्हा झापड लावलं जाईल तेव्हा गीता काय करील? तेव्हा गीता म्हणेल हा उपासना करतोय माझी, या उपासनेचं ह्याला काही फल अपेक्षित आहेच, जे त्याला मी देणं अपेक्षित आहे. तो अपेक्षा करेल नाही तर करणार नाही, पण त्याला मला फल द्यायचं आहे. पण ह्याची बुद्धीच मर्यादित आहे. मग ज्याची बुद्धी मर्यादित आहे त्या मर्यादित बुद्धीच्या व्यक्तीला त्याचं फल पण मर्यादितच आहे. म्हणून ती जी गीता माऊली आहे, विनोबांनी तिला गीताईच म्हटलंय. अगदी मराठीत माऊलीला आई करून गीताई, ती जी गीता नावाची माझी आई आहे, ती आई असली तरी सुद्धा ते पोर जसं आहे तसंच त्या पोराला तिला वाढवावं लागतं. ते मूल जे मागणी करतं त्या मागणीप्रमाणे त्याला संतुष्ट करावं लागतं. मग ती गीता माय म्हणेल की बाबा आता तू हे सगळं केलंस, तुझी फार एक संकुचित भूमिका आहे, त्याच पातळीवरती तुला पुण्य आहे आणि ते पुण्य मिळवताना त्याच पातळीवर तुला काही दोष आहे. दोन्ही आहे ना, की संकोचातनं प्राप्त होणारा दोष स्वीकारावाच लागतो. जे पुण्य कर्म आहे ते काही मोठं 90 डिग्रीचं होणार नाहीये, ते काही 90 अंशांनी 100% त्या पुण्यामध्ये काही कशाचा वाटा नाही असं तर कधीच होत नाही. या जगामध्ये 100% कोणत्याही कर्माला पुण्याची स्थिती किंवा 100% कोणत्याही कर्माला पापाची अवस्था नसतेच. म्हणजे पुण्यकर्म असलं तरी पापाची त्याला ठिगळ आहेच, पापकर्म असलं तरी पुण्याची झालर त्याला आहेच. दोन्हीला दोन्ही आहे. काहीतरी त्याच्यात पुण्यकारक आहे. किती पाप 90% असलं तरी त्याच्यामध्ये 10% पुण्य, 99.9% असलं तरी 0.1% का होईना त्याच्यामध्ये पुण्य आहे. आणि तसंच पापाचं आहे की पुण्यात्मक कार्य केलं तरी त्याला एवढंसं का असे ना दोष आहे. का? कारण हे जग जे आहे हे द्वंद्वात्मक आहे. या जगामध्ये निखळ पुण्य मिळू शकत नाही, या जगामध्ये निखळ पाप पण नाही. नुसतं पापही नाही, नुसतं पुण्यही नाही. पुण्य वाढत जातं, पुण्याची डिग्री वाढत जाते, त्याचं प्रमाण वाढत जातं, पापाचं प्रमाण वाढत जातं, पुण्याचं प्रमाण घटत जातं, पण दोन्ही मिळत जातं. आता इथे त्या देवतेची उपासना केली, हा कुठे जाऊन पोचतो? ह्याला आता त्याचं फल मिळायचं. आता इथे लौकिकामध्ये फळ मिळणारच आहे, ते सांगितलेलंच आहे. ते फळ काय आहे? अभ्युदय, की आमचा उत्कर्ष होणे हे एक फळ आहेच, की जे आम्हाला मिळणारच मिळणार. देवाची उपासना करत राहिलो आणि अभ्युदय मिळाला नाही असं कसं होईल? त्याचं सगळ्यात आदर्श उदाहरण रावण आहे. कितीही दुष्ट वागला तरी सुद्धा ज्यांनी आपली उपासना नेटाने केली त्या उपासनेचं फळ त्याला देवतेला द्या. देवता असं करूच शकत नाही. देवता कर्मफलाचा दाता आहे आणि त्यामुळे कर्माचं फल देणारी जी देवता आहे ती देवता त्याचं कर्म त्यांनी कसं केलं आहे त्याच्याप्रमाणे. देवता काय कमी त्याची परीक्षा घेते? एवढी कमळं व्हायची ठरवली त्यांनी, एवढी मोजून त्याची सगळी तयारी करून, पण ते कमळ कमी पडलं एक. तर रावणाने विचार नाही केला की भगवंताला वाहताना मी आणलेली कमळं कमी पडली, आता काय करावं, जा रे कोण आहे तिकडे घेऊन ये कमळ, असं काही ते म्हणाले नाही. ताबडतोब त्यांनी आपला शिरच्छेद केला भगवंताच्या चरणी. ते कमळ शिरकमल
शंकर प्रसन्न झाले की तुझ्या उपासनेमध्ये देवतेच्या विषयी तुझं इतकं निसीम प्रेम आहे, मग काय थोडं सामर्थ्य मिळालं रावणाला केलेल्या उपासनेचं? मिळतच. आपण असं काही वेळा म्हणतो की लोक आपल्या घरामध्ये एवढं सगळं देवाचं करतात, बाहेर जाऊन पाप करतात, देवाला दिसत नाही का? देव म्हणतो त्याच्या पुण्याचं फल अलग आहे, त्याच्या पापाचं फल अलग आहे. तो जे पुण्य करतोय ते पुण्य त्याला तारेलच, जे पाप करतो आहे ते त्याला खड्ड्यात घालीलच. दोघांचीही कर्मफलाचा दाता तो आहे. तो असं कशाचं संमिश्रण करत नाही. आणि त्यामुळे ज्या पातळीवरती उपासना करत राहिला रावण, ती पातळी काय होती? भौतिकाचीच होती. त्याला काही अपेक्षाच होती की देवतांना बंधनात ठेवीन, की सगळं राज्य मला प्राप्त हो, या ऋषींचा नाश करीन, दानवांचा अधिकार वाढवीन. हे सगळे जे त्याच्या मनातले संकल्प आहेत ते संकल्प पुरे झाले. का झाले? कारण त्याची जी उपासना आहे ती उपासना त्यांनी अत्यंत काटेकोरपणे केली, आणि केलेल्या उपासनेचं फल त्याला मिळणार म्हणजे मिळणारच. जे पापात्मक आहे त्याचे दोष त्याला भोगावेच लागले, कारण त्यांनी स्वतःला इतकं त्या सगळ्यामध्ये योग्य राखलं. परंतु त्याची प्रवृत्ती जेव्हा बिघडली आणि बदलली तेव्हा त्याला त्याचा नाश ओढवून घ्यावा लागला. त्यांनी आपल्या हाताने ओढवला. असो, म्हणजे केलेल्या उपासनेचा माणूस चांगला आहे का वाईट आहे याच्यापेक्षा देवतेची उपासना करताना, त्या देवतेची उपासना करत असताना ती देवता त्याच्या उपासनेला बांधलेली आहे, आणि म्हणून ती देवता त्या उपासनेचं फल देते. ते कोणाला द्यावं लागतं? भगवंत म्हणतो त्याप्रमाणे की शेवटी ते फल जे आहे ते मीच तयार केलेलं आहे. कारण त्याच्या उपासनेच्या तराजूच्या काट्यात टाकलेली आहे उपासना. त्याला काय फल द्यायचंय ते फल त्याला दिलंय. पण आता रावणाचंच उदाहरण घेतलं तर आता ह्याला सगळी त्याच्या उपासनेची फलं देऊन झाली, आता त्याच्या पापाचं फल सुद्धा त्याला द्यायचंय. मग आता त्यांनी भगवंताला सांगितलं, आता अवतार घ्या, जा खाली पृथ्वीवरती, आणि त्याच्या पापाचं फल भोगण्याकरता आता जे काही घडेल पुढे किंवा जे घडवायचं आहे ते घडवा. त्या अवतारात जे घडणार आहे ते घडेल, म्हणजे फल दोन्हीची मिळणार आहे. आता आमची उपासना एक मोठ्या माणसाचं उदाहरण झालं. आता सामान्य मनुष्याच्या ठिकाणी पाप आहे, पुण्य आहे. आता देवाची उपासना करताना जी आमची अधिष्ठात्री देवता आहे किंवा अभिमत देवता आहे, आम्हाला आवडणारी देवता आहे, आता त्या देवतेची उपासना करत असताना ती देवता आम्हाला फळ कसं देईल किंवा कसं देते? तर मनुष्यानी आयुष्यभर देवतेची उपासना अत्यंत प्रामाणिकपणे केली तर भगवंत म्हणतो, तुला काही काळ चांगला लोक लाभणार आहे. क्वचित पुण्य केलं आहे म्हणून स्वर्गात जाऊन त्याचा आनंद घे. देवतेची उपासना अधिक चांगल्या पातळीवर केली आहे तर भगवंत म्हणतो की तुला पुष्कळ दीर्घ काळपर्यंत स्वरूपता नावाची मुक्ती मिळेल. तू त्या बंधनातून बाहेर पडशील. इथपर्यंत सुद्धा मनुष्याची उपासना त्याला फळ देते. की काय आहे? सलोकता. पहिली की तुला त्या लोकामध्ये जायला, म्हणजे पुण्यामध्ये मेयर आहेत, डेप्युटी मेयर आहेत. आता डेप्युटी मेयर आमच्याच घराजवळ वडारवाडीत राहतात. आम्ही त्यांच्या जवळ राहतो पण आम्ही कुठं त्यांचा चेहरा पाहिलाय? आम्हाला माहिती नाही की बा काय त्यांचा चेहरा आहे, पण राहायला आम्ही जवळ आहोत. तसं आहे या पुण्याचे मेयर आहेत. आता पुण्यात राहतो आम्ही, म्हणजे काय मेयर आम्हाला भेटतात का, दिसतात का? त्यांची स्वतःचा जो काळ आहे, कार्यकाल, तो संपून ते निघून गेले तरी आम्हाला ते केव्हाच भेटलेले नसतात. तसं आहे सलोकता, म्हणजे पुण्य एवढंच आहे की त्या लोकात जाऊन राहायला मिळतं, त्या भगवंताचा लोक मिळतो. नंतरचा लोक आहे तो समीपत, त्याच लोकात आणखीन जवळ. म्हणजे तो कुठं जातो? तो जिथे राहतो त्याच्या जवळ भगवंताचं वैकुंठामधलं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या कुठेतरी जवळपास राहतो. म्हणजे कधीतरी भगवंताचं दर्शन घेण्याची, निदान त्याच्या मंदिराचं दर्शन होण्याची शक्यता लाभते. त्याच्या ठिकाणी समीपता मुक्ती मिळते. स्वरूपता अधिक जवळ जातो. भगवंताचे आता काम करणारे लोक, आता इथे पुण्यामध्ये कॉर्पोरेशन मध्ये काम करणारी माणसं कितीतरी आहेत. आता ती सगळी काय करतात? त्या मेयरचंच काम करतात. कारण
सगळं जे काही नगरपालिकेची कामं आहेत ती कामच या लोकांना करायची आहेत. तसे देवाचं जे काम आहे त्या वैकुंठ लोकामधलं ते काम करण्याकरता ही माणसं तिथे आहेत. ती कशी आहेत? स्वरूपता, त्या देवतेचं रूप त्यांना प्राप्त होतं आणि त्या रूपामध्ये त्या लोकांमध्ये ते वावरतात. आता जेव्हा पुण्य संपतं किंवा जेव्हा तो काळ संपतो त्यावेळी हे सगळं संपून जातं. या प्रकारचं जे सुख आहे, आता तो कल्प संपला, कल्पाचा अंत झाला, चतुर्युग संपली की ज्या युगामध्ये ही मुक्ती घेऊन तो गेलेला आहे तो ते युग संपेपर्यंतचा काळ जो आहे तोपर्यंत तिथे राहतो. ते संपल्यावरती तो तिथे राहत नाही. मग पुन्हा पुन्हा अविद्येच्या चक्रामध्ये जन्ममरणाचं चक्र सुरू होतं किंवा तो पुन्हा खाली येतो. कारण हा मुक्तीचा मिळणारा काळ हा शाश्वत नाही. म्हणजे ते अंतवत फल कुठपर्यंत आहे? इथपासून इथपर्यंत आहे की लौकिकामध्ये आम्हाला तो फळ देतो. लौकिकामध्ये आम्ही काही देवाची उपासना करत राहिलो की देव म्हणतो चला ह्याचं काम काहीतरी अडलेलं आहे, ते अधिक सुलभ होईल, ते त्याहून लवकर होईल, आणखीन उत्कटतेने करील तर त्यात त्याला लाभ होईल. देव आपल्या आपल्या उपासनेप्रमाणे त्याचे लौकिकातले लाभ सगळ्यांना देतो. आपल्याला प्रत्येकाला न चुकता केलेल्या उपासनेचा लाभ आहेच आहे. त्या उपासनेतले जे दोष आहेत आपण मगाचपासून म्हणतोय ते भोगावे लागतील, ते लागतीलच. म्हणजे असं व्यवहारात कसं होतं की आता घरामध्ये कोणीतरी सांगितलं की बाबा घरात आता आपल्याकडे मंगळागौरीची उपासना आहे, म्हणजे केलं पाहिजे व्रत. घरामध्ये मुलींनी 5 वर्ष, कुणी सांगितलं बा वटपौर्णिमेचं व्रत केलं पाहिजे, किंवा घरात आणखीन कुणी मोठ्या बाईंनी सांगितलं की बा तुला अमुक एक व्रत करायचंय, आपल्या घरी गौरी आहेत त्या गौरी बसवल्या पाहिजेत, गणपती आहेत गणपती केले पाहिजेत. कारण गणपतीचं सुद्धा मुळात व्रतच आहे. आणि मग आपण त्या गणपतीची आराधना, त्याला आता सामाजिक अनेक अंग देऊन ती गणपती उत्सव बदललेला आहे. गौरी हे व्रतच आहे, 3 दिवसाचं व्रत आहे ते गौरीचं. त्या गौरीचं आवाहन आहे, त्या गौरीचं पूजन आहे, भोजन आहे आणि शेवटी विसर्जन आहे. आणि त्यामुळे ते व्रत आहे. तर हे जे व्रताधिक आहेत, मग आपण असं म्हणतो की हे बघा आता पुष्कळ काही आमच्याकडे होतं किंवा हे व्रत असं करतात, सगळं ठीक आहे, पण आपण आपल्यापुरतं आपलं असं करावं. आता काळ बदललेला आहे, आता आपल्याला काही फार त्याच्यात पडायचं कारण नाही. मग आता त्या व्रताचा दोष लागतो का लागत नाही? एखादी उपासना स्वीकारली तर ती उपासना आम्ही आमच्या तंत्रामध्ये बदलून आम्हाला जशी सोयीस्कर वाटली तशी केली तर उपासना केल्याचं फल आहे. पण त्या उपासनेचा जो विधी सांगितलाय किंवा त्या उपासनेच्या मागचे जे नियम सांगितलेत, कारण ते व्रत आहे, व्रत आहे तर व्रत त्या व्रताप्रमाणेच चालवायला पाहिजे. जर तो जो विधी आहे तो विधी जसा सांगितला आहे तसा तो विधी केला पाहिजे, अशी त्याची मूळ धारणा. आता त्या विधीला आम्ही आमच्याकडून फाटा फोडून आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करतो आणि आपण म्हणतो नाही काळाप्रमाणे जो बदल करावा लागतो तो करावाच लागतो आणि तो आपण स्वीकारावाच लागतो. स्वीकारायला भगवंत काही तू दारात हाटून बसलेला नाहीये की मला हा अशाच पद्धतीने माझी उपासना केली तर मी मान्य करीन आणि नाही केली तर मी मान्य करणार नाही. हा काही त्याचा आग्रह नाही. पण जे घेतलं आहे ते जर व्रत आहे तर व्रतासारखं आचरावं लागेल. नाही आचरलं तर त्याचे दोष भोगावेच लागतील. आज परिस्थिती काय आहे की देवता उपासनेमध्ये, म्हणजे मी वाईट शब्द वापरत नाहीये किंवा त्याच्यावरती गैरसमज पण करू नये किंवा त्याच्यावर वादंग पण होऊ नये, पण देवता आणि तिची उपासना याच्याकरता पहिला सामान्य मान्य असणारा शब्द वापरते की त्याच्याविषयी आदरच असला पाहिजे. आणि दुसरं असं की हे व्रत आहे आणि ते व्रत म्हणून जेव्हा आपण करणार आहोत ते तसंच यथासांग पार पाडलं पाहिजे. ह्याचा वाईट शब्द आहे, ह्याचा आपल्याला धाक वाटलाच पाहिजे. तो धाक हा आदराची दुसरी बाजू आहे, ही लक्षात ठेवावी. पण तो तसाच आहे. नाही मान्य करायचं असलं तर काहीही करू नये. पूजनार्थे अक्षताम समर्पयामी, भोजनार्थे अक्षताम समर्पयामी.
सगळ्या करता अक्षताम समर्पयामी, बस काही करूच नाही. एक सुपारी ठेवावी ना अक्षता व्हावी, संपला विषय. आपल्याला जर काही पण आपल्या मनाने त्या प्रत्येकाला एक अर्थ लावून ती उपासना आपल्या मनाप्रमाणे बदलवून घेणं, त्याचे दोष भोगावेच लागते. ही गोष्ट तितकीच खरी आहे. हा कोण आहे असा आपल्या आपल्या मनाने विषयाला बगल देऊन किंवा कुणाचा तरी किंवा शास्त्राचा आधार न घेता आपल्या स्वतः प्रमाण मानून एखादी उपासना बदलणारा, त्याला इथे भगवंतानी मंद बुद्धी असं म्हटलं. आपल्या ह्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलंय की तो कसा आहे, तो अविचारी आहे, तो मंदबुद्धी आहे, तो त्याचा विचार करत नाही की हे सगळं कशा करता आहे. त्याचं मुळातून म्हणून त्यांनी सांगितलंय की श्रद्धया आणि युक्तता. त्यांनी त्याला श्रद्धेनी करा आणि युक्त होऊन करा. युक्तता तेव्हाच येईल जेव्हा त्याचं सांगोपांग ज्ञान आम्ही करून घेऊ. आम्हाला त्याचं ज्ञान करून घ्यायचं नाही, पण आम्हाला त्याचं फल पाहिजे. नुसतं फल नाही, आम्हाला त्याचं शीघ्र फल पाहिजे. नुसतं शीघ्र पण नाही, पण त्याचं विपुल फल पाहिजे. बहुनी त्या फलाच्या बाबतीमध्ये करू एवढं तर त्यांनी एवढं द्यावं. मग हे सगळं द्यायला आम्ही काय करायला निघालो. म्हणून इथे भगवंत म्हणतात की कुठे तो यथार्थ ज्ञान करून घेतोय, कुठे तो जाण्याचा प्रयत्न करतोय, तो त्याच्या मनानेच सगळं गुंडाळायला बसलेला आहे. पण त्याच वेळी त्याला त्या सगळ्याचं फळ पाहिजे. म्हणाले हा कोण आहे, हा मंदबुद्धी आहे. आता डॉक्टरकडे जा आणि डॉक्टरांना सांगितलं मला स्पिरिटचा वास आवडत नाही, इंजेक्शन देताना स्पिरिट लावू नको, तर चालेल का? डॉक्टर म्हणजे लाव. मला त्याच्या असेप्टिक प्रिकॉशन्स मध्ये ती एक आहेच गोष्ट. तुम्ही कुठलीही गोष्ट नको म्हणाल, तंत्रात चालणार नाही, त्याचा विधिनिषेध. आणि आपल्याला मगाशी म्हटलं तसं की एखाद्या ठिकाणी इथे प्लग आहे लावायला आणि ते आपल्याला केलेलं त्याचं सॉकेट आहे की ज्याच्यामध्ये तो पॉइंट दिलेला आहे. त्या पॉइंटमध्ये आपण कधीच आपली बोटं घालणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे झटका बसणार आहे तिथे. कारण तो सुद्धा आम्ही निषेध का केला, काय होतं बरं बघू, असं कसं शॉक बसेल असं म्हणून काही कुणी तिथे त्याच्यामध्ये आपला हात किंवा त्याला स्पर्श करायला जात नाही, कारण त्याचा झटका त्याला माहिती आहे. देवतेची उपासना करताना आपल्या मनास येईल तशी उपासना करून त्यांनी आम्हाला फळ द्यावं म्हटलं तर त्या फळाचा झटका मात्र आम्हाला समजत नाही. ते फळ आम्हाला तसं मिळणार नाही याचा मात्र आम्ही विचार करत नाही. भगवंत म्हणतात हा सगळा सांगोपांग विचार केला पाहिजे. परी ते भक्त माते नेणती. अहो म्हणाले हे जे भक्त आहेत, जे मला भक्त म्हणतात ते मला जाणत नाहीत, जे कल्पने बाहेरी न निघती, त्यांच्या स्वतःच्या कल्पना ठाम आहेत, ते आपल्या आपल्या कल्पनेमध्येच आपले व्यवहार करतात. म्हणून कल्पित फळ पावती. म्हणून ज्या प्रकाराने कल्पना केली आहे त्या प्रकाराने फळ मिळवतात. म्हणून ते सांगतात तुम्ही कसल्या कल्पना करू नका. एक रामरक्षा स्तोत्र घ्या म्हणायला लागा, एक मारुती स्तोत्र घ्या म्हणायला लागा, एक विष्णू सहस्रनाम घ्या म्हणायला लागा, श्री सूक्त घ्या म्हणायला लागा, अथर्व शीर्ष घ्या म्हणायला लागा. कारण तुमच्या कल्पनेने त्या देवाला काहीतरी शिकवायला निघालात की ते म्हणतील तुम्हाला काय मागावं कळत नाही, कसं मागावं कळत नाही, कुठे मागावं, केव्हा मागावं, काही कळत नाही. म्हणून ते म्हणतात मला जाणत नाही, आपल्या कल्पनेच्या बाहेर येत नाहीत आणि म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत. आणि म्हणून आपल्याच कल्पनेने निर्माण केलेलं ज्याला शेवट आहे असं फळ मिळवतात. समर्थानी दासबोधात खूप छान सांगितलं. ते म्हणाले ईश्वराची उपासना करायला निघालो आम्ही आणि त्याला कशाला सारखं सांगतो, भगवंता तुला मी सांगतो हे एवढं माझं काम कर, भगवंता तुला सांगतोय. अरे त्याला सगळं दिसतंय, त्याचा सारखा त्याला हलवून हलवून खुंटा बळकट करायची काही गरज आहे? काही गरज नाही, काही आवश्यकता नाही. आम्ही त्याच्या मागे धायकुतीनी हे कर हे कर, रोज संकल्प करताना देवा हे सगळं अनुष्ठान तुझ्या करता आरंभलंय, पण जे पाहिजे आहे ते तू करून दे. तसं नाही केलं तर काही खरं नाही, ते तुला आता केलंच पाहिजे. तुझ्यावर आता साकडं घातलंय, म्हणजे भगवंताला संकटात ठेवलंय. साकडं म्हणजे संकट, म्हणजे तुला तुझ्याच्यानी हे होणार नाही असं तुला जर वाटत असलं तर तसं तुला चालणार नाही. साकडं म्हणजे मी तुला आता संकटात टाकलंय, तू संकटाच्या बाहेर ये, म्हणजे तू माझं काम केल्याशिवाय बाहेर येऊ शकत नाही.
तुला मी अडकवून टाकलाय. ते म्हणतात म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत. समर्थ म्हणतात असं करूच नका, नुसती त्याची उपासना करा. तुम्हाला ती उपासना केल्यानंतर तुम्ही जे मागताय, तुम्हाला जर वाटत असेल माझ्या मुलीचं लग्न जमावं, तिचं अहो काही करा भगवंता, कुठेही द्या, कसंही करा, माझ्या मुलीला काहीतरी स्थळ मिळवून द्या आणि ह्या 2 महिन्यात तिचं लग्न ठरवा आणि भगवंता हे लग्न होऊ द्या, मी काय वाटेल ते करीन, हे करीन ते करीन, हे करतोय ते करतोय. भगवंत म्हणतो हे काही न बोलता नुसती माझी उपासना करत राहिला असतास तर तुझ्या लेकीला उत्तम पालखी पदस्थ स्थळ दिलं असतं मी मिळवून. तू कशाला सांगतोस तिला कुठलं तरी स्थळ दे म्हणून? आता घे, तुलाही साधारण स्थळ घे, तुझी इच्छाच तेवढी आहे. म्हणून आपल्याकडे जे म्हटलंय अनंत हस्ते कमलावराने देता की ती घेशील दो कराने. समर्थ म्हणतात काही त्याला एकात गुंतवू नका. ते भगवंत म्हणतो एक तू मागायला आला आहेस, पण तुला त्या गोष्टीच्या मागे मी 10 गोष्टी दिल्या असत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जे तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत, भगवंत आपल्याला म्हणतोय की मी तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकं देईन, तुम्ही कशाला मला एकामध्ये अडकवता. म्हणून इथे भगवंत सांगतात म्हणून कल्पित फळ पावतो. जे मागतो तेवढंच मिळवतो, गप्प बसतो. त्यांनी जर मला काहीच मागितलं नसतं तर ह्याच्यात 10पट फळ त्याला मिळालं असतं आणि जे मिळालं असतं ते बघून तो आश्चर्याने थक्क झाला असता की भगवंता हे तू केवढं देतोयस, मला झेपत नाहीये हे सगळं सांभाळायला. किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचेची साधन. आता ते पुढे सांगतात भगवंत, किंबहुना भगवंताच्याकडे सारखं माझं हे कर, माझं हे कर असं म्हणून त्याची उपासना आम्ही करायला लागलो तर एक लक्षात ठेवा म्हणले, नुसतं ये जा काही संपायची नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हेच चालू राहील, त्याच्यापेक्षा काही फरक पडणार नाही. येर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. काय मागतो म्हणाले हा, आणि त्याचं याला फळ काय? स्वप्नामध्ये क्षणभर आम्हाला आनंद व्हावा अशी घटना घडणं, त्याच्यासारखं जीवनामध्ये भगवंताला हे दे म्हणून मागणं आणि त्यांनी तेवढं आपल्याला देणं, हे क्षणभरच स्वप्नातला आनंद आहे. एवढंच आहे. म्हणाले तो सगळं द्यायला तयार आहे, तर म्हणाले हा घ्यायला तयार नाहीये. म्हणून ते म्हणतात की हे असो परवते, हे राहू द्या म्हणले एकीकडे, हा विचार करणारा मनुष्य तो बाजूला ठेवा. मग हो का आवड येते परी यजी जो देवता ते तो देवत्वासीची ये. हे राहून द्या म्हणाले कामनिक फळांचं, पण मग हो का आवड येते, ज्याची आवड त्याला आहे अशी जी देवता आहे त्या देवतेची, त्या अभिमत देवतेची तो उपासना करतो आहे. परी यजी जो देवता ते, त्या देवाचं तो चांगल्या तऱ्हेने यजन करतो, तो देवत्वासीची आहे, त्याला त्या देवतेचा लोक. आता आपण त्याची चर्चा केली की त्याला त्या लोकाला कसा प्राप्त होतो, फार उपासकांचं हे आहे. हे इतका जर मोठी उपासना नसेल तर त्याच्या निम्न स्तर, त्याच्या खालच्या स्तरावरती पण त्या देवता त्याचं पुण्य देतात. कुठे देतात आता त्याचा विषय फार लांबवायचा नाही आपल्याला, पण एक आहे, या संबंध ब्रह्मांडाच्या आतच स्वर्ग लोक आहे. हे ब्रह्मांड ओलांडून पलीकडे गेलो कीच मग ह्या 3 लोकांच्या पलीकडचे लोक सुरू होतात. या ब्रह्मांडामध्ये देवतांचे लोक आहेतच की नाही. की एखादा रामाचा उपासक आहे, त्याचा मृत्यू झाला, त्याला सद्गती प्राप्त व्हावी. सद्गती म्हणजे काय? त्याची जी आराध्य देवता आहे व राम आहे, तर आता हा देह सोडला की त्या देहाची फार मोठी ताकद नाहीये, फार मोठी उपासना नाहीये, फार देवाच्या ठिकाणी फार जाऊन काही अधिकार प्राप्त करण्याचं स्थान नाहीये. छांदोग्यांनी सांगितलंय पहिल्या पातळीवर विचारा, काहीतरी देवा माझं या असं अडचण आहे, माझी तशी अडचण आहे, भगवंता तुझ्या कृपेने कसं तरी चाललंय आयुष्य, येऊन तेव्हा तो करत राहतो भगवंताशी आपला डायलॉग, आणि त्याचं आयुष्य जातं, पण प्रामाणिक असतो बिचारा. तर ती फार सुंदर मंत्र आहेत, आपल्याला इतक्या त्याच्या खोलात जायचं नाही. जीवन हा यज्ञ आहे. आता हे सगळं चाललेलं आहे, आता शेवटी येऊच आपण की अधिदैवन अधियज्ञन, हे सगळे 7 शब्द भगवंता तू जे आम्हाला दिले आहेस, हे सगळे एका पाठोपाठ आम्ही कुठंच ऐकले वाचले नव्हते, तुझ्याच इथे आम्हाला ते बघायला मिळाले.
तर आता त्यातला जो यज्ञ आहे, तो जीवन हा यज्ञ आहे हे जाणतो, त्याच्यात तो पुरुष म्हणजे आम्ही, हा यज्ञो वै पुरुष हा त्याचा पहिला मंत्र आहे की मनुष्याचं जीवन म्हणजे यज्ञ आहे. या जीवनाचं पहिलं सवन म्हणजे प्रातःसवन आहे. त्या प्रातःसवनामध्ये कर्णाची उपासना करतो, वसुदेवतांची उपासना करून त्यांना काय सांगतो की देवतांनो, तुम्ही एकच करा की मी हे सगळं बाकीचं केलंय, आपला अभ्युदय वगैरे ते सगळं होणारच आहे, त्या सगळ्या मंत्रांमध्ये मागितलंय. तो म्हणतो जेव्हा हा देह सोडून मी निघेन त्यावेळी तुमचे दरवाजे उघडे ठेवा, म्हणजे मी तुमच्याकडे येईन. या सर्व देवतांना तुम्ही आमचं रक्षण करणारे आहात. आता असंच पुढे मागत गेलेत, आपण त्याच्यामध्ये जायचं नाही किंवा आत्ता आपल्याला जायचं पण नाहीये. पण हा सामान्य साधक आहे, हा सामान्य पुण्य केलेला मनुष्य आहे. याला गती कुठे? तो त्याच्या देवतेच्या इथे जाऊन राहतो, रामाची उपासना करणारा आहे, अयोध्येमध्ये जाऊन राहतो. त्याचा जो सूक्ष्म देह आहे त्याला उत्तम गती मिळून तो आपल्या धाराशी घुटमळत बसत नाही. तो त्याच्या आराध्य देवतेच्या इथे जाऊन, तिथे जाऊन तो निवांत राहतो, दीर्घ काळपर्यंत राहतो. त्या सगळ्या सूक्ष्म सृष्टीच्या व्यापारामध्ये ज्याचं कृष्ण दैवत आहे, वृंदावनात जाऊन राहतो, मथुरेला जाऊन राहतो. ज्याचं डाकोरनाथ दैवत आहे तो तिथे जाऊन राहतो. ज्याचं जे दैवत आहे, ज्याची जो उपासना करतो, तो आपल्या दैवताच्या ठिकाणी जाऊन उत्तम तऱ्हेने निवास करतो. म्हणून सगळेच लोक देवलोकाला म्हणजे वैकुंठ लोकाला पोचतात हा गैरसमज नाही. देवलोकाला जातात, देवलोकांच्या सानिध्यात राहतात, इथे पण राहतात. या संबंध सृष्टीच्या व्यापारामध्ये या स्थूल जगतापेक्षा सूक्ष्म जगताचा व्यापार मोठा आहे. त्या सूक्ष्म व्यापारामध्ये त्या देवतांचं सानिध्य स्वीकारून उत्तम राहतात. ती त्यांची उत्तम गती आहे. म्हणून भगवंत सांगतात, कोणत्या ना कोणत्या तरी देवताची उपासना जेव्हा निष्काम भावाने केली जाते तेव्हा ती कुठं तोलायची, कशी तोलायची, त्याचं फळ काय द्यायचं ते ईश्वर ठरवेल. पण निदान त्या जीवाला गती उत्तम मिळेल. कारण गती दोनच, एक गती आहे ती अशा प्रकारे चांगली मिळून योग्य मार्गाने पुढे जाऊन योग्य ठिकाणी जाणं, आणि दुसरी म्हणजे आपल्या वासना इतक्या प्रबल आहेत, इतक्या बलवान आहेत. माझं घर आहे, कोण राहतंय, काय करतायत, माझ्या सगळ्या वस्तूंचा कसा उपयोग करतायत, एकमेकांशी भांडतायत का एकमेकांना देतायत का कुणी कुणाला काय करायचंय. आपण गेलो, जग बुडलं, आपल्याला काही त्याच्याशी कर्तव्य नाही. काय आपल्या पैशाचं करायचं ते करतील राहतील. पण जोपर्यंत आमचा त्याच्यातला मोह संपत नाही, ही सगळी आसक्ती सोडायला कशा करता सांगतात. लौकिकातलं जीवन सुखी व्हावं आणि पारलौकिक जीवन अधिक सुखी व्हावं. कारण ते जीवन आहेच आम्हाला. इथे आम्ही त्याच्यापासून लांब राहिलो तरी ते आम्हाला चुकणार नाहीच आहे. त्यामुळे हा देह टाकल्यानंतर जिथं जाऊन पोचायचंय तिथे पोचताना पुन्हा मागे खेचला नाही गेला पाहिजे. जो वासनेनी मागे खेचला जातो त्याचं काय होतं, वासना रूप प्रेत योनी प्राप्त होत. मग त्या योनीमध्ये हजारो वर्ष पडून राहावं लागतं. त्या योनीमध्ये यातना आहेत, त्या यातना त्याला भोगायला लागू नयेत. याकरता इथे भगवंत सांगतात की देवतांची उपासना जर केली, कुठल्याही देवतेची करू दे म्हणाले, उपासनेची डिग्री, उपासनेची उत्कटता, उपासनेची विशेषता कुठपर्यंत आहे, किती मर्यादेची उपासना आहे, त्याप्रमाणे भगवंत त्याला त्याचं स्थान देतो. आता इथं राहिला तरी सुद्धा मी आपल्याला कदाचित पूर्वी सांगितलं असेल नसेल, माझ्या म्हणजे जवळच्याच मैत्रिणी आहेत, त्यांचे वडील गेले. त्या दोघी मुलींना इतकं भयंकर दुःख झालं की त्या त्याच्या बाहेरच येईनात. महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, तेच सारखं वडिलांच्या करता दुःख करणं. किती सगळ्यांनी समजावून सांगितलं इतकं दुःख करू नये, इतकं दुःख त्रासदायक आहे, त्या व्यक्तीला पण त्रासदायक. सगळं प्रत्येक जण आपापल्या परीने सांगत असतो. तसं सांगितलं, ऐकलं नाही. शेवटी एक दिवस त्यांचे वडील आले, म्हणजे जे निवर्तलेले आहेत, त्यांनी आपल्या मुलींना आपल्या सूक्ष्म देहामध्ये दर्शन दिलं आणि भेटले ते. आणि त्यांनी आपल्या मुलींना सांगितलं की तुम्ही काही झालं तरी अशी रडारड करू नका, कारण मी अत्यंत सुखामध्ये काशीत निवास करू नये.
मी काशीमध्ये राहतोय, माझं सगळं काही उत्तम चाललेलं आहे, तुम्ही राहा ना उत्तम इथे तुमच्या घरामध्ये. तुम्ही अशा काहीतरी वेड्यासारख्या वागायला लागलात तर मला तिथून इथं परत यावं लागतं आणि तुम्हाला भेटावं लागतं. तुमच्या अवतीभोवती मी राहतो, कारण माझ्या वासना, माझ्या मुली आहेत ज्या मी सोडून माझ्या देवाच्या पाशी जाऊन पोहोचलेलो आहे. तिथून तुम्ही मला प्रत्येक वेळी मागे आणतात, तुमचं ते रडणं कडणं मला पाहावं लागतं. तसं इथे त्यांनी जे सांगितलंय ना, की जो देवता उपासना करतो त्यांनी काही उपासना करू नका म्हटलं नाही. न उपासना केल्याचं फल काय मिळतं हे ते सांगताना ते आपल्याला इथे सांगतायत की म्हणाले, हे असो परवते, हे राहू द्या बाजूला. म्हणजे मग हो का आवड येते, मग आम्हाला आवडीचं जे काही आमचं दैवत आहे त्या दैवताच्या परियजी जो दैवत आते. परंतु एकच लक्षात ठेवा, मी हे कामनिक वगैरे यांना कसं होतं, यांना कसं शेवट होणारं फळ मिळतं वगैरे, ही सगळी मी चर्चा करून तुम्हाला सांगितलं. आता ती चर्चा मनात ठेवू नका. आता पुढे कशात जा, आता देवतांची उपासना कशी केली जाते हे लक्षात घ्या. तसे हे जे देवतांची उपासना करतात ते आपल्या आपल्या देवता लोकाला प्राप्त होतात. त्या देवता त्यांच्यावरती कृपाशीर्वाद करत राहतात, देत राहतात. येर तनु मन प्राणी, जे निरंतर माझे याची वाहणी, ते देहाचा निर्वाणी मीची होती. आता सगळ्यात शेवटचे सांगितले की कसे थे येर. आता हे सगळं जाऊ द्या म्हणाले, वरचे पण देवतांची उपासना करणारे जर मध्यम पातळीवर असतील ते फळ मिळवतील. पण जे स्वतः तनु मन प्राणी, ज्यांचं तन मन प्राण यांनी सगळं माझ्याकरता वेचलेलं आहे, स्वतः म्हणून काही राहिलेले नाही, जे निरंतर माझे याची वाहणी, जे निरंतर माझ्या मार्गावरून, वाहणी म्हणजे मार्ग, जे निरंतर माझ्या मार्गावरून चाललेले आहेत, ते देहाचा निर्वाणी मीची होती. त्यांनी देह टाकला की ते कुठे जातात, कुठेच जात नाहीत, ते फक्त तिथल्या तिथे माझ्याशी एकरूप होत. बहिणाबाईंचं उदाहरण आपण पूर्वी बघितलेलं आहे की बहिणाबाईंनी जेव्हा समाधी घेतली आणि समाधीला बसल्या तेव्हा मुलाला त्यांनी सांगितलं, बा हे अशी अशी मी समाधी घेणार आहे, असे असे सगळ्या माझ्या अवयवांमधले प्राण गोळा करून हृदयात ठेवून मी ब्रह्मरंध्रातून माझा प्राण बाहेर घेऊन जाणार आहे. तर तेव्हा त्याच्या आधी बहिणाबाईंनी आपलं एक काव्य मुलाला सांगितलं आणि त्या काव्याची शेवटची ओळ, बहिणा चिदघनी हरपली. त्या बहिणीला इथून कुठं जावं लागणार नाही, तिला गत नाही आगत नाही, काही नाही, इथल्या इथे तिचे प्राण आहेत या पंचतत्वामध्ये मिसळून गेले, ती ब्रह्मरूप झाली. त्यांनी सांगितलं, जो जीवे प्राणे शरीरानी जर मनानी जर माझ्याशीच एकरूप झाला तर तो मीच होतो. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धया, परम भावम जानन्तो मम अव्ययम अनुत्तमम.